नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश सारंगच असतो. त्याला गाडीमध्ये टाकतो, परंतु सारंगच्या अंगावर चादर असल्यामुळे त्याला तो काही ओळखू येत नाही. तेव्हा त्या माणसांच्या मदतीने गाडीमध्ये टाकल्यानंतर ऋषिकेश ड्रायव्हरला म्हणतात की चला आता हॉस्पिटलला जाऊयात. आणि जाता जाता की सारंगच्या त्या चेहऱ्यावरील चादर ही खाली पडली जाते. परंतु ऋषिकेश हा सारंगच्याच आठवणीमध्ये मग्न असतो. त्या आरशामधून सुद्धा त्याला सारंगचा चेहरा काही दिसत नाही. तेव्हा लगेच हॉस्पिटल येते आणि लगेच ड्रायव्हरला तो गाडी थांबण्यासाठी सांगतो आणि लगेच खाली उतरून सारंगला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतात. आणि तेव्हा तो दुसरा माणूस सारंगच्या चेहऱ्यावर पुन्हा ती चादर टाकतो. त्यानंतर इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणत असते की अगं मला इथे नाही राहायचे, मला घरी जायचे, तू डॉक्टरांशी बोल ना. जानकी सुद्धा तेथे असते. तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो असे काय करतात, डॉक्टर आपल्याला आत्ता घरी जाण्याची परवानगी नाही देणार, तुम्ही थोडा वेळ आराम करा, मग तुम्हाला बरं वाटल्यानंतर आणि डॉक्टर हो म्हटल्यानंतर आपण लगेच घरी जाऊया. तर सुमित्रा म्हणते की नाही, उठून बसते आणि मला घरीच जायचे. जर सारंग घरी आला, मी घरी पाहिजे, मग खरंच मी जर घरी असेल तर नक्की सारंग लवकर घरी परत येईल. आणि तेवढ्यात विक्रांत, नाना, शर्वरी धावत येतात. आणि काय झाले, काय म्हणते सुमित्रा. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो नाना बघा की आई ऐकतच नाही, सारखं घरी जायचे म्हणतात. नाना म्हणतात की अगं सुमित्रा असे काय करते, आणि कुणी मुद्दाम हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट होतात का, अगं तुला चक्कर आली आणि तू बेशुद्ध पडली म्हणून तुला असे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, तुला माहिती सुद्धा नाही की तुला कोणी आणले, कसे आणले, आणि तुझी तब्येत ही व्यवस्थित झाल्याशिवाय डॉक्टर सुद्धा घरी जाण्यासाठी परवानगी देत नाही. आणि घरी गेल्यानंतर परत जर तुला त्रास झाला तर मग परत धावपळ करायची की सांग बरं तूच. अगोदरच एकतर तुला आणि छातीला हात लावतात आणि परत बोलायचे शांत होतात. सर्वजण एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा शर्वरी नानांना खुणावते. तर सुमित्रा ही नानांना विचारते की काय झाले मला. तेव्हा नाना म्हणतात की काही नाही अगं, तुला बरे वाटत नाही आणि डॉक्टर तर म्हटले मग जाऊयात घरी. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो मी बरी आहे, साधी चक्कर आली आणि तुम्ही इतके सर्वजण घाबरून गेलेत, हे बघा मला इथे नाही राहायचे. तर जानकी सुद्धा म्हणते की आई प्लीज असा हट्ट करू नका. तेव्हा सुमित्रा तिच्यावरच ओरडते आणि जानकी तू मध्ये बोलूच नको असे म्हणते. तर जानकीला खूप वाईट वाटते आणि सर्वजण धक्क्याने सुमित्राकडे बघत असतात. तर सुमित्रा म्हणते की ऋषिकेशला सारंग सापडेलच असे नाही, माझा विश्वास आहे की माझा सारंग स्वतःचा जीव वाचून नक्की घरी येईल, आणि तो घरी येईल तर मी घरी पाहिजे, मला जायचे घरी म्हणून हट्टाला पेटते. ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते. तेव्हा नाना जानकीला म्हणतात की जा तू डॉक्टरांना विचारून ये, आणि सुमित्राला म्हणतात की तोपर्यंत तरी शांत राहा. तेव्हा जानकी लगेच हो मी आलेच असे बोलून डॉक्टरांना विचारण्यासाठी जाते. तर सुमित्रा ही कुठे असेल माझा सारंग, आणि सुखरूप तर असेल ना असे म्हणते. तर शर्वरी हो हो करत असते. तेव्हा जानकी ही डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये येते आणि डॉक्टर जरा बोलू शकते का असे विचारते. डॉक्टर म्हणतात की हो या आणि बसा. तेव्हा जानकी ही खुर्चीवर बसते आणि डॉक्टर एक विचारायचे होते की आईंना डिस्चार्ज मिळू शकतो का, आम्ही त्यांना घरी जाऊन घेऊ शकतो का. जरा कसे आहे की आई जरा हायपर झाल्या आणि पॅनिक सुद्धा, आणि घरी जायचेच असा त्यांनी हट्ट केला आणि ते ऐकायला तयारच नाही. मग आईंना घरी घेऊन जायचे की नाही आता डॉक्टर फक्त तुम्ही सांगू शकता. घरची तर परिस्थिती डॉक्टर तुम्हाला माहितीच आहे की माझे धीर. तर डॉक्टर म्हणतात की हो सुमित्रा मॅडमला सुद्धा ऍडमिट केले, त्यांची परिस्थिती मी समजू शकतो, परंतु इतक्या लवकर मात्र त्यांना डिस्चार्ज नाही देऊ शकत, ते कसे शक्य आहे, त्यांना माइल्ड अटॅक आला होता, मग सॉरी आम्ही त्यांना घरी नाही सोडू शकत, आणि त्या अंडर ऑब्झर्वेशन आहे, आणि या कंडिशन मध्ये त्यांना घरी सोडणे खरंच खूप रिस्की आहे. तेव्हा ऐश्वर्या आत येते आणि आम्ही ती रिस्क घेण्यासाठी तयार आहोत असे डॉक्टरांना स्पष्ट उत्तर देते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या तू काय बोलतेस, आणि आपण जर डॉक्टरांच्या परवानगीशिवाय आईंना असे घरी घेऊन गेलोत आणि जर आईंना काही इमर्जन्सी आली तर काय करणार, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण आईंना घरी घेऊन जाणे हे चुकीचे आहे. तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी आईंना येथे थांबायचे नाही, त्यांना घरी जायचे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की सॉरी आम्ही त्यांना या अवस्थेत घरी नाही पाठवू शकत. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की बघितलेस का की डॉक्टर काय म्हटलेत,
आपण अशा अवस्थेत आईंना घरी घेऊन जाऊ शकत नाही, आपण आईंच्या जीवाशी नाही खेळू शकत. आणि जानकी डॉक्टरांना म्हणते की तुम्ही म्हणता तसेच होईल, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आई कुठेही जाणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा ऐश्वर्या फक्त जानकीकडे रागानेच बघत असते आणि जानकी इकडे सुमित्राकडे येते. तेव्हा नाना म्हणतात की आलीस का आणि काय म्हटले डॉक्टर. तर जानकी सांगते की डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी सक्त मनाई केली. आणि जानकी सुमित्राला म्हणते की आई, तुम्हाला घरी नाही जाता येणार, तुमची ट्रीटमेंट अजून पूर्ण नाही झालेली. तेव्हा नाना म्हणतात की बघितलेस का, डॉक्टरांनी सांगितले, मग त्यानंतर आपण डिस्चार्ज घेऊयात. आणि तेवढ्यात ऐश्वर्या धावत येते आणि आई चला आपल्याला घरी जायचे. तेव्हा नाना म्हणतात की काय ऐश्वर्या. तर जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, हा कोणता प्रकार आहे, आणि तुझ्या समोरच मी डॉक्टरांशी बोलले ना, डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला. ऐश्वर्या म्हणते की ते तुम्हाला, पण मी डॉक्टरांना आईंच्या मनाची तळमळ व्यवस्थित समजावून सांगितली. डॉक्टरांनीच आईला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. मी तसा फॉर्म सुद्धा भरला आणि त्यावर सही सुद्धा केली. तेव्हा ऐश्वर्याचा सर्वांना राग येतो. तेव्हा जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, तुला कळते का तू काय बोलतेस, आईंच्या जीवावर बेतेल आणि तू कुणाची परवानगी घेतली, कुणाची डिस्कस केले आणि का सही केली, कोणत्या फॉर्मवर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ऍडमिट करताना वहिनी माझी सही होती, मग डिस्चार्ज करताना त्या फॉर्मवर माझी सही का चालणार नाही. आणि ऐश्वर्या आईंना म्हणते की चला आपल्याला घरी जायचे, डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली. तेव्हा शर्वरी सुद्धा रागाने म्हणते की अगं ऐश्वर्या काय करतेस. तर ऐश्वर्या म्हणते की शरुताई, निदान तुम्ही तरी समजून घ्या, आता आपल्याला आईंचं मन जपणे खूप जास्त महत्वाचे आहे. सर्वांना खूप टेन्शन येते, परंतु ऐश्वर्या कुठे ऐकायला तयार असते. ऐश्वर्या म्हणते की मनाची ताकद खूप मोठी असते आणि माझी पूर्ण खात्री आहे की घरी गेल्यानंतर त्यांना नक्की बरे वाटेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, तुलाच माझे मन कळले, चल आपण घरी जाऊयात. नाना म्हणतात की अगं सुमित्रा, पण तर सुमित्रा कुणाचं ऐकायला तयार नसते आणि डॉक्टरांनी परवानगी दिली म्हटले मला घरीच जायचे असे स्पष्ट म्हणते. तेव्हा सुमित्रा ही बेडच्या खाली उतरायला लागते. तर जानकी सांभाळून असं म्हणून आपला हात सुमित्राच्या हातामध्ये देण्यासाठी पुढे करते, परंतु सुमित्रा मात्र जानकीचा हात न धरता त्या शर्वरीचा हात धरतात. जानकीला खूप वाईट वाटते, तिच्या डोळ्यात चटकन पाणी येते. तर ऐश्वर्या आणि शर्वरी सुमित्राला हाताला धरून घेऊन जातात. नंतर इकडे ऋषिकेश सारंगला घेऊन हॉस्पिटलला येतो, परंतु त्याला माहिती नसते की तो सारंग आहे म्हणून. त्याच्या अंगावर चादर असते आणि सर्वजण धरून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तेव्हा ते दादा म्हणतात की दादा तुम्ही येथे थांबा, डॉक्टरांशी बोलून येतो, आपल्याला जर इकडे जागा नाही मिळाली तर आपल्याला ह्या पेशंटला दुसरीकडे घेऊन जावे लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो दादा. लगेच ते दादा आतमध्ये निघून जातात. तर ऋषिकेश विचार करतो की सारंग कुठे असेल, त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि सारंग तर त्याच्याच मागे त्या पेशंट तोच असतो. त्यानंतर इकडे सुमित्राला घरी घेऊन येतात. तर आजी सुमित्राच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सुमित्रा, अगं तुला बघितल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. अगं सुमित्रा, मला कोणी हॉस्पिटलमध्ये घेऊनच यायला तयार नाही, म्हणून मी आणि ओवी घरामध्ये चुपचाप बसून होतो. एका बाजूला सारंगची काळजी आणि दुसऱ्या बाजूला तुझी जीवाचा जसा भांड्यात पडला होता. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई, आता तू काळजी करू नकोस, मी हॉस्पिटलमधून घरी आले ना, आणि एक तर मला हॉस्पिटलमध्ये राहायचे नव्हते, परंतु सर्वजण ऐकायला तयार नव्हते, परंतु ऐश्वर्याला माझी काळजी वाटली आणि ती मला घरी घेऊन आली. खरंच ऐश्वर्या माझी खरंच खूप काळजी घेते. आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ही सुमित्राचे औषध घेऊन येते आणि आई तुमची औषध घेऊन आलेत, औषधांची वेळ झाल्यानंतर मीच तुम्हाला स्वतः द्यायला येईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई बघतेस ना, खरंच किती माझी काळजी घेते, अगदी सारंग घेतो तसा. आणि सुमित्रा रडतच ऐश्वर्याला म्हणते की अगं सारंग तुझा नवरा इतक्या मोठ्या संकटात आणि तरी सुद्धा तू धीराने माझी काळजी घेते, नेमकं तुला काय बोलू तेच मला नाही कळत. आणि सुमित्रा रडायला लागते. तर ऐश्वर्या म्हणते आई काहीच म्हणू नका, तुमचा हा मायेचा आणि विश्वासाचा आणि सुमित्राचा हात ती धरून डोक्यावर ठेवते आणि कायम असाच माझ्या डोक्यावर राहून द्या असे म्हणते. आणि आई सारंगचे तर म्हणाल तर माझी पूर्ण खात्री आहे की सारंग लवकरात लवकर सुखरूप घरी येतील आणि त्यासाठी मी उपवास सुद्धा धरलेला आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं उपवास कशासाठी धरलास. ऐश्वर्या म्हणते की नाही आई, जोपर्यंत सारंग सुखरूप घरी येणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही. आलेच मी असे बोलून ऐश्वर्या बाहेर जाते. तर आजी सुमित्राला म्हणते की बघितलेस ना, खरंच किती ऐश्वर्या तुझ्यावर प्रेम करते आणि आपल्या सारंगवर सुद्धा ती तेवढेच प्रेम करते, सगळ्या घरादारावर प्रेम करते. हा फक्त मोठेपणा नाही, खरंच तिच्यामध्ये खूप बदल झाला. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो गा
आई मला सुद्धा जाणवते. आणि सुमित्रा देवाला हात जोडून म्हणते की देवा, माझ्या सारंगला लवकरात लवकर सुखरूप घरी पाठव. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते आणि जोपर्यंत सारंग हा सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत अन्न पाणी मी काही घेणार नाही. आणि मस्त एक वाटी घेते आणि त्यातील जे वेपर्स असतात तर ते मस्त असा स्वाद घेत खात असते. आणि मी अन्नपाणी घेणार नाही आणि त्या गुंड्यासाठी नाही, मला तर खूप भूक लागली होती आणि मस्त वेपर्स खात असते. त्यानंतर जानकी इकडे देवघरात येते. जानकी ती अवस्था खूप बिकट झालेली असते आणि तरी सुद्धा देवाचा दिवा लावून देवासमोर हात जोडते. देवा, का इतका अंत बघतोस? नको इतका निष्ठुर हो. तू म्हणशील ते करेल मी, परंतु माझ्या सारंग भाऊजीला मात्र सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर त्यांना घरी परत घेऊन ये. हात जोडते मी तुझ्या समोर. तेवढ्यात नाना तिथे येतात, देवाला हात जोडतात आणि स्टूलवर बसून ते जानकीला म्हणतात की अगं जानकी, काहीतरी खाऊन घे. मी एक काम करतो, थांब, शर्वरीला मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवायला सांगतो. तेव्हा जानकी म्हणते की नको नाना, सारंग भाऊजीसाठी मी व्रत केले. तेव्हा नाना म्हणतात की अगं जानकी, तू जर आजारी पडलीस तर आणखीन पंचायत होईल. आधीच सुमित्रा आजारी, मग त्यात तू आणखीन भर नको घालूस. अगं सर्व घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. तर जानकी म्हणते सारंग भाऊजी परत सुखरूप घरी यावे त्यासाठी मी व्रत केले. आणि देवाला हात जोडून म्हणते की नाना, तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, मग प्लीज तुम्ही मला हे व्रत मोडायला भाग पाडू नका प्लीज नाना. तर नाना म्हणतात की हो, तू तुझे व्रत नको मोडू, देवासाठी तू इतके काही करतेस, मला खात्री आहे की देव नक्कीच तुझे ऐकेल. आणि नाना सुद्धा देवाला हात जोडतात. आपला सारंग नक्कीच सुखरूप असेल. तर जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तर जानकी आपले डोळे पुसते. नाना सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसत बाहेर जातात. तर जानकी देवाला हात जोडते. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा सारंगचाच विचार करत समोर असतो आणि काही डॉक्टर येतात, सारंगला चेक करतात आणि सारंगची तब्येत तर खूप बिकट असते. तर त्या डॉक्टर चेक करून सांगतात की यांची तब्येत खूप बिकट आहे आणि यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये लगेच हलवावे लागेल, नाहीतर यांच्या जीवाला खूप धोका असेल. तर इकडे जानकी ही देवाचा दिवा लावून देवाला जाब विचारते की का असे वागतोस आमच्याशी? तू इतका निष्ठुर का झालास? आम्ही कुणाचे काय वाईट केले म्हणून तू इतकी मोठी शिक्षा आम्हाला देतोस? आणि देवा, तुझ्यावर मनोभावाने भक्ती केल्याचे हे फळ मात्र तू देऊ नकोस. काय चुकले ते आमचे सांग. माझ्या सारंग भाऊजीने काय कुणाचे वाईट केले? त्यामुळे आज फक्त देवा माझी परीक्षा नाही तर तुझी सुद्धा परीक्षा आहे, मी तुझ्यावर केलेल्या भक्तीची परीक्षा. तेव्हा इकडे डॉक्टर विचारतात की हे तुम्हाला कुठे सापडले? तर ते काका म्हणतात की हे आम्हाला नदीकाठी सापडले, तेथे पडलेले होते. डॉक्टर म्हणतात की मी यांना एक इंजेक्शन देते, तरी सुद्धा तुम्ही यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. इकडे जानकी देवाला म्हणते की तू माझ्याशी असे नाही वागू शकत, काही झाले तरी सारंग भाऊजीला सुखरूप परत या घरात घेऊनच यायचे. देवा, आज तुझी परीक्षा आहे, मग ती परीक्षा तुला द्यावीच लागेल. तू आमच्या पाठीशी आहे हे तुला सिद्ध करावेच लागेल. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये लाईट जाते. तर अचानक सर्वत्र आरडाओरडा होतात. तर डॉक्टर हे नर्सला आवाज देतात आणि ऑर्ड बॉय याला सुद्धा आवाज देतात. आणि त्याच वेळेस ऋषिकेशचा हात हा सारंगच्या त्या हातावर पडतो आणि इकडे देवाच्या डोक्यावरील फूल हे जानकीच्या हातात पडते. ऋषिकेश आपला हात काढून घ्यायला लागतो तर लगेच सारंग त्याचा हात धरतो. तर इकडे जानकी ते फूल उचलून आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये सुद्धा लाईट येते आणि ऋषिकेश वळून बघतो तर सारंगचा चेहरा उघडा असतो आणि त्याला समजते की हा आपला सारंग आहे म्हणून. ऋषिकेश लगेच सारंग सारंग आवाज देऊन डॉक्टरांना आवाज देतो. डॉक्टर धावतच बाहेर येतात. तर ऋषिकेश म्हणतो की हा माझा भाऊ आहे डॉक्टर आणि तो सुद्धा त्या ट्रेनमध्ये होता म्हणून मी त्याला शोधण्यासाठी आलो होतो. तेव्हा डॉक्टरांना तर आनंद होतोच आणि ज्या काकांनी सारंगला वाचवलेले असते त्यांचे ऋषिकेश हात धरतो. काका, तुम्ही देवासारखे धावून आलात, तुमचे उपकार मी कसे फेडू मला खरंच कळत नाही. म्हणून ऋषिकेश त्या काकांचे हात धरून खूप रडत असतो. तर काका म्हणतात की अरे, माणुसकीच्या पाठीशी देव नेहमी असतो बाळा. तू जर गाडी थांबवली नसती तर माहित नसते की काय झाले असते. त्यामुळे माझे नाही तर देवाचे आभार मान. आमचे काम झाले, त्या पोराला त्याची माणसं मिळालीत. येतो आम्ही. तर ऋषिकेश काकांचे हात धरून थँक्यू काका खूप रडतो आणि ऋषिकेश डॉक्टरांना विचारतो की आता काय करायचे. तर डॉक्टर सांगतात की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण यांना लाईफ सेव्हिंगचे इंजेक्शन देऊ, पण तुम्ही त्वरित यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, मी ॲम्ब्युलन्सची बघते. तेव्हा ऋषिकेश देवाला म्हणतो की देवा, शेवटी तू धावून आलास, माझ्या आईची पुण्याई फळाला आली, आमचा सारंग सापडला. सारंग, तुला काही होणार नाही, तुझा ऋषिकेश दादा आला, सारंग तुला काही होणार नाही. म्हणून ऋषिकेश खूप रडत असतो आणि लगेच ऋषिकेश जानकीला फोन करतो. तर जानकी ते एका हातात फुल आणि एका हातात मोबाईल घेते आणि जानकी फोन घेतल्यानंतर विचारते की हॅलो. तर ऋषिकेश
म्हणतो की अगं जानकी कुठे आहेस तू? जानकी म्हणते की देवघरात बसले. तर ऋषिकेश खुशून म्हणतो की जानकी देवाने ऐकले ग तुझे, आपला सारंग सापडला. ते ऐकून तर जानकीला खूप आनंद होतो. खूप आनंद अश्रू तिच्या डोळ्यात येतात आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये सारंगला इकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते. तर सारंगची तब्येत खूप क्रिटिकल असते. सर्वजण धावतच हॉस्पिटलला येतात आणि डॉक्टरांना विचारतात की सारंगची तब्येत कशी आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की खूप क्रिटिकल आणि खूप ब्लड लॉस झालेले आहे, त्यामुळे ताबडतोब आपल्याला त्यांना रक्त द्यावे लागेल आणि त्यांचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे आणि हॉस्पिटलमध्ये ओ निगेटिव्ह रक्त नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग माझा भाऊ आहे, परंतु माझा ब्लड ग्रुप वेगळा आहे. तेव्हा शर्वरी म्हणते माझा सुद्धा ब्लड ग्रुप सारंगच्या ब्लड ग्रुपशी नाही मॅच होत. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचे नाटक करून म्हणते की एवढ्या रात्री काय करायचे, कुठून आणायचे रक्त काही सुचत नाही. आणि तेवढ्यात तेथे सौमित्र धावत येतो आणि माझं रक्तगट ओ निगेटिव्ह आहे असे म्हणतो, कारण जानकीने सौमित्राला बोलावून घेतलेले असते. तर आता ऐनवेळी शेवटी सौमित्रा येऊन सारंगला रक्त दिलेले असते आणि आता सारंग वाचणार असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.